माझं नाव राघव निलेश लाहोटी आहे आणि मी आता व्हॅनिला स्माईलमध्ये माझी लायनर्सची ट्रीटमेंट चालू आहे. आणि ही ट्रीटमेंट माझ्या घेण्यामागचं कारण असं होतं की मला खाताना वगैरे ना पुढचे दात फार एका दुसऱ्यावरती आपटत आहेत. जेव्हा मला कळालं क्लिनिकबद्दल तेव्हा मी इथं येऊन इन्क्वायरी वगैरे केली. तेव्हा मला डॉक्टर मुंदडा म्हणून आहे तिथे, त्यांनी मला प्रॉपरली गाईड केलं की काय ॲक्च्युअली इश्यू आहे, कसं ते होणार, काय होत आहे आणि काय फ्युचरमध्ये कॉन्सिक्वेन्सेस होतील जर हे ट्रीटमेंट नाही घेतली तर. स्कॅन्स घेतले आधी, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे एका वर्षामध्ये किंवा कसं ते होणार आहे ती एका ह्याच्यामध्ये त्यांनी इन 10 to 20 सेकंड्समध्ये त्यांनी पूर्ण प्रोसेस दाखवली. त्याच्यामुळे मला लक्षात आलं हे खूप हेल्पफुल आहे आपल्याला आणि त्रास होणार नाही आपल्याला खाताना किंवा काहीही करताना. डॉक्टरांनी गाईड केलं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्येच एक 15 days नंतर माझे अलायनर्स आले. फर्स्ट डे माझा असा एकदम एक्साइटमेंटमध्ये होता. बट नंतर जेव्हा अटॅचमेंट्स ॲक्च्युली डॉक्टरांनी लावल्यामध्ये त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं की किती वेळ घालायचं आहे, म्हणजे मिनिमम 22 hours या 20 hours जसं तुम्हाला पॉसिबल होईल तसं घालायचं आहे. इझी आहे ते फिट होणं आणि ते काढणं, खाताना पिताना तुम्हाला काढायचं आहे. फक्त पाणी पिऊ शकता तुम्ही जेव्हा अटॅचमेंट्स असतील तेव्हा. हे घातल्यामुळं पुढच्याला अननोटिसेबल आहे, म्हणजे कळतही नाही. मी स्वतः एक्सपिरियन्स आहे माझा असा की मी जेव्हा क्लायंटशी बोलतो किंवा येतो एकदम फ्रीली आहे, त्यांनाही कळत नाही की आपल्या दातामध्ये अटॅचमेंट्स आहेत. तर मग त्याच्यासाठी 1-2 दिवस तुम्हाला द्यायचे आहेत आणि हे जर केलं तर तुम्हाला स्माईल करायला, दुसरी गोष्ट तुम्हाला विदाऊट हेजिटेटिंग तुमचे दात असे ही करून हसायला फार बेटर राहील. आणि माझं मत आहे की एक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर डू विजिट.